ओके चलो. तर बघा, तुम्हाला फॉरेक्सच्या गोष्टी मी क्लिअर करतो अगोदर. त्याच्यानंतर आपण चार्टवरती जाऊ आणि चार्टवरती जाऊन तेव्हा डिस्कस करू की तुम्हाला टेक्निकली कसं कसं गोष्टी हे करायच्यात, की जे तुमचं सपोर्ट झालं, जे तुमचं रेजिस्टन्स झालं, जे तुम्ही टेक्निकल अनालिसिस मार्क जे करायलात, जे पण तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ते मी माझ्या साईडनं सांगेन की कसं तुम्हाला मार्कआउट करायचं आहे, कशा पोझिशन्स बनवायचे, ते गोष्ट आपण चार्टवरती बघू. त्याच्या अगोदर मी थोड्याशा कन्सेप्ट सांगतो, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. हे बघा, फॉरेक्स मार्केट आपण बघायलो. फॉरेक्स मार्केट म्हणजेच काय तुम्हाला माहिती झालं. ओके. तिथं एक्सचेंज असतं आपल्या इंडियन रुपीजचं आणि त्यांच्या डॉलरचं. प्रत्येक ज्या पण कंट्रीचं जे पण असेल करन्सी त्याच्यामध्ये एक्सचेंज असतं आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेड करत असतो. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की आपण 0.01 पासून ह्या लॉट साईज पासून ते आपण किती पण घेऊ शकतो लॉट साईज. आपण 20 लॉट साईज पर्यंत आपण बाय केलं. ओके. आता ह्याच्यामध्ये मेनली जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे लॉट साईज आपण ते बघायलो. 0.01. ओके. तेच 0.02, तेच 0.03, असंच समथिंग तुम्ही 0.05 पर्यंत तुम्ही आता ट्रेड करायला इनिशियल लेवलला. ओके. तेच देन त्याच्यानंतर आता माझं सांगायचं राहिलं, मी 0.5 पासून ते 1, 2 आणि 3 हार्डली इथेरियममध्ये मला ट्रेड करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये 15 लॉट किंवा 20 लॉट ह्याच्यामध्ये मी ट्रेड करत असतो. आता ह्याच्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला दाखवायचं आहे मला, की बाबा माझं जे अकाउंट आहे, माझ्या अकाउंटला $10 सध्याच्या कंडिशनला कॅपिटल आहे. किती? $10. आता ह्या $10 मला ट्रेडिंग करून वाढवायचं आहे. ओके. स्क्रीन दिसते, माझा व्हॉइस क्लिअर येतोय सगळ्यांना? हो सर. हो यस. ओके चल ग्रेट. हो. हो, तर क्लिअर आहे आता ह्या व्हॉइस. $10 माझं पहिलं टार्गेट आहे $100 करायचं. ओके. प्रत्येकजण तेच सांगायला आणि प्रत्येक जणाचं तेच आजचं म्हणणं आहे की बाबा $10 पासून मी $100 करणार. बट मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, एक गोष्ट सांगतोय जी की माझा एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्स थ्रू ज्या गोष्टी तुम्ही करू शकता ते गोष्ट मी इथं दाखवतोय. आता बघा, अकाउंट जेव्हा तुम्ही चालू करता फॉरेक्समध्ये $10, $10 म्हणजे समथिंग किती रुपये हो इंडियन करन्सीमध्ये? किती? 800 रुपये. या 800, 840. 750 रुपये, 900 रुपये आपण पकडू. चला, 800-900 रुपयेपासून तुम्ही ट्रेडिंग चालू करालात फॉरेक्समध्ये. तुम्ही गोल्डमध्ये, बिटकॉईनमध्ये तुम्ही ट्रेड करालात. किती लॉट साईजनं? 0.01 लॉट साईजनं. ओके. हे लॉट साईज तुमच्या समोर आहे. ह्याच्यामध्येच तुम्हाला आता ट्रेड करायचं आहे. आता कॅल्क्युलेशन कसं असतं, पिपचं वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्यात. ओके. की कसं आपण कॅल्क्युलेशन करून पिप आपण कॅल्क्युलेट करतो आणि किती प्रॉफिट होते. आता मला ह्या $10 पहिलं टार्गेट आहे $100 करायचं, जे की सगळे सांगायले तर मी पण तुम्हाला सांगतोय. पण माझं तसं ट्रेडिंगचा रूल नाही आहे. मी काय करणार, मी 0.01 लॉट ह्या $10 मी पहिलं काय करणार हो, मी $12 करणार. का? ह्याच्या मागं रिझन, जे की तुमचं RR, रिक्स रिवॉर्डचं. ओके. तेच कन्सेप्ट तुम्हाला डोक्यात घ्यायचं आहे आणि तसंच हे जे की 2025 यायला आहे, ह्या 2025मध्ये ट्रेडिंगमधून अशी इन्कम करून दाखवायची की तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच विश्वास नाही बसला पाहिजे की हां, अरे मी ट्रेडिंगमधून एवढी इन्कम करायला. ओके. एवढी अर्निंग चालू झाली आहे माझी. हेच गोष्ट. आता जेव्हा $10 आले, $10 मी काय केले? $12. माझ्याकडे $2 सध्या प्रॉफिट आहे. ओके. आता ह्या $2लाच तुम्हाला रिस्कमध्ये ठेवायचं आहे. आता हे झाली तुमची रिस्क. आता पहिलं जेव्हा $10 होते त्या टायमिंगला किती रिस्क असेल हो? त्या टायमिंगला फक्त माझा ह्या $10 मधून $1 फक्त रिस्क असेल. $1 माझा दिसायला लॉसमध्ये मी एक्झिट करणार. ओके. मग तिथून मी अशी पोझिशन बाय करायलोय की त्या टायमिंगलाच ब्रेकआउट आला आणि तुमच्या फेवरमध्ये मार्केट आलं आणि तुम्हाला $2 तिथं प्रॉफिट झालं. हां, माहिती होतं तिथं $5 होणार होतं, माहिती होतं तिथं $20 होणार होतं. बट नो, नो, नो. तुम्हाला गोष्ट तिथं करायची आहे, तुम्हाला $2 फक्त प्रॉफिट घ्यायचं आहे. त्या ट्रेडमधून एक्झिट. ओके. म्हणजे इथं तुमचं रिस्क रिवॉर्ड काय झालं हो? तर इथं झालं तुमचं 1:2चं रिस्क रिवॉर्ड झालं, जे की तुम्हाला $12 तुमच्या अकाउंटला दिसायला चालू झाले. आता जेव्हा तुम्हाला $2 आहेत, हे $2 तुम्हाला रिस्कमध्ये ठेवायचं आहे आणि पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. मग त्या ट्रेडला काय करायचं हो? तर त्या ट्रेडमध्ये तुम्हाला $15 म्हणजेच पुढच्या $3 तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. आता लॉस किती झाला हो? लॉस आहे माझा $2चा रिस्क आणि प्रॉफिट आहे $3. ओके. म्हणजे समथिंग 1.5 रिस्क रिवॉर्ड तुमच्या समोर आला. आता तुम्ही रिस्क रिवॉर्डला बघत असाल, की बाबा कुणाल सरला काय एक्सप्लेन करायचे, रिस्क रिवॉर्ड एक्सप्लेन करायचंय का त्यांना हे अकाउंट एक्सप्लेन करायचंय? कुणी पण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतो, की काय असतं अकाउंट ग्रो अप करायचं आणि कसं आपण
आपली ट्रेडिंगची स्किल वाढवली पाहिजे. ओके, $15 आलं, $15 जेव्हा येईल तुमच्याकडे शिल्लक $5 असते, जी की तुम्ही रिक्सवरती लावू शकता. ओके, $5 तुम्हाला रिक्सवरती आहेत आणि त्या टायमिंगला माझं मन काय म्हणतंय, मी काय बोलतोय, तर मला एकच समजते की अरे $5 हे प्रॉफिट आहे. लॉस पण झाला तरी मला काय प्रॉब्लेम नाही. का? तुमचे जे $10 आहेत हे सेफ साईड आहेत. बरोबर. $5 तुमचा रिक्स आहे. $10 जसेचे आहेत तसेच आहेत. मग तुम्ही काय करणार? तुमच्या माइंडसेटमधून एक गोष्ट निघून जाणार. काय? तर जी भीती होती की लॉस, 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 ते गोष्ट तुमची निघून जाणार. कशामुळंच? तर ह्याच गोष्टीमुळे की माझा प्रॉफिट आहे $5 आणि ते माझं गेले तरी लॉसमध्ये तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. मग हेच थिंकिंग आणि हेच ग्रोथ होतं. जे माइंडसेट, जे सायकोलॉजी म्हणतात ना, ते सायकोलॉजीचा पार्टच हा आहे की तुम्हाला ह्याच गोष्टी जमल्या पाहिजेत. कुठल्या? की बाबा जेवढा फ्री फंड तुम्हाला खेळवता येईल तेवढा फ्री फंड तुम्हाला खेळवायचा आहे. मग आता अकाउंटमध्ये माझ्या $15 आहेत. मग $15 काय करायचंय? करू द्या. $15 तुमचं नेक्स्ट टार्गेट असेल $25. सेम लॉट साईज 0.01. माझं टार्गेट आहे $50 पर्यंत मला ह्याच लॉट साईजवरती ट्रेड करायचं आहे. 0.01, 0.01 हेच लॉट साईज माझी असेल $50 पर्यंत. जेव्हा $50 होतील, माझं अकाउंट होतं $10चं. माझं अकाउंट कुठं आलं? $50 पर्यंत. माझ्याकडे $40 प्रॉफिट आहे. मग तुम्ही लॉट साईज वाढवा 0.02 किंवा 0.03. सेम प्रोसेस, सेम प्रोसेस. $50चं अकाउंट तुम्हाला $100ला घेऊन जायचंय. तेच त्याच्यामध्ये. मग इथं टार्गेट काय ठेवायचं हो? $50 आहेत. इथं डायरेक्टली $10 तुमचं एका ट्रेडमध्ये प्रॉफिट यायला पाहिजे. म्हणजेच ते 60ला गेलं पाहिजे, नंतर 80ला गेलं पाहिजे, तेच नंतर 100ला गेलं पाहिजे. मी का सांगतो हे तर सांगायलोय, मी रिसेंटली 2-3 अकाउंट असे केलेत की माझे $50, $100 असे होते, जे की तिथून मी 2,000, $3,000 पर्यंत ते अकाउंट घेऊन गेलेत. ओके. अकाउंट लिटरली किती डॉलरचं? $50, $100. आज ते अकाउंट कुठंपर्यंत घेऊन गेलं? 2,000, $3,000 पर्यंत. त्या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला मागं टाकले होते स्क्रीनशॉट वगैरे, की 3,000 पर्यंत आलं होतं. 3,000 नंतर अजून विड्रॉलिंग केली त्याची $1,500, देन अजून 5,000 पर्यंत घेऊन गेलं. सो तेच गोष्ट आहे. तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी मी तयार करून दिल्या. मी वेळ असं कधीच नाही झालं. जे तुमचं माइंडसेट आहे तेच माझं माइंडसेट आहे. जे माझे टेक्निकल अनालिसिस आहे ते तुमचं आहे. माझ्यापेक्षा भारी तुमचं टेक्निकल अनालिसिस आहे. ते पण सांगतो. फक्त चुकतंय, गडबड कुठं होतंय, तर ह्या गोष्टीमध्येच गडबड होईल. मग जेव्हा $100 असेल, $100ला तुम्ही कसं घेऊन जाणार हो? 500, 1000, 2000. सेम प्रोसेस. जे तुमचं ॲक्चुअल कॅपिटल आहे ते कॅपिटल जसं सेफ पडेल, पुढचं जे असेल फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे जे फ्री ऑफ कॉस्ट आपण फंड काढायलो बाजूला, म्हणजे फ्री फंड, त्या फंडवरतीच तुम्हाला ट्रेड करायचं आणि त्याच गोष्टी पुढे घेऊन जायच्या. म्हणजेच तुमच्या माइंडमधली ते थिंकिंग निघेल लॉसची. जेव्हा ते निघेल, ऑटोमॅटिकली तुमचं अकाउंट ग्रो व्हायला चालू होतं. जे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आजच्या टेंडन्सीच झाल्या प्रत्येक ट्रेडरची, की अरे मला लॉस होतो. लॉस झाल्यानंतर मी काय करायचं? लॉस झाल्यानंतर मी काय करायचं? मग त्यासाठीच मी सांगतोय तुम्हाला, की ट्रेड अशी प्लॅन करायची, की माझं जे ॲक्चुअल मनी आहे ते बाजूला पडून मी फक्त प्रॉफिटवरती खेळलो पाहिजे. मग माझं सांगायचं पॉईंट ऑफ व्ह्यू एकच आहे, मी $100ला $2,000 बनवतोय. त्याच्यामधला $1,000 मी घेतलं विड्रॉल करून. माझ्या अकाउंटला तरी $1,000 आहेत. $1,000 मी इन्व्हेस्टमेंट केलीच होती फक्त $100. माझं तर जे मी टाकलेला पैसा आहे ते तेव्हाच निघाला. मी खेळायलोय कशावरती? मी ट्रेड कशावरती करायलोय? मी माझ्या प्रॉफिटवरतीच करतोय. मग माझं माइंडसेटमध्ये काय असेल? हां, हे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा ते माइंडसेटमध्ये येतं ना, जे ते डोक्यामध्ये येतं, त्याच टायमिंगला माणूस ऑटोमॅटिकली नवीन-नवीन गोष्टी आपल्या माइंडमध्ये ॲड करतं आणि ट्रेडिंग करायला चालू करतं. मग हेच घेऊन या 500ला. मग जेव्हा आणि अजून एक गोष्ट, जेव्हा $100 होईल त्या टायमिंगला 0.5 लॉट साइज. जेव्हा 500ला येईल तर 0.1 किंवा 0. सुशांत दादा पोचला हॅलो. का? म्यूट कोणाचं नाही आहे, सो प्लीज, प्लीज, प्लीज म्यूट करा. या थँक यू सो मच. ओके. सो $500ला तुम्हाला जे लॉट साईज वापरायचे 0.1, 0.2. हां, $500ला तुम्हाला 0.05 मध्ये करायचं असेल, 0.07 मध्ये करायचं असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला द्यायलोय, की असं-असं तुम्हाला करायचं आहे. देन 500चा जेव्हा $1,000ला जाईल त्या टायमिंगला तुम्हाला तुम्ही बिनधास्त मग 1 लॉट वापरा. नाहीतर मग तुम्ही 0.5 वापरा, जे की मी वापरतो सध्याच्या कंडिशनला 0.51.
$1000 मग $2000 मग तुमच्या मनावर, तुम्ही मनचे मालक झालात. तुम्हाला जे लॉट साईज वापरायचे ते वापरा. फक्त एवढंच वापरा की एका स्पाईकवरती ते अकाउंट बुश नाही झालं पाहिजे, लिटरली झिरो नाही व्हायला पाहिजे. ते डोक्यामध्ये ठेवायचं. हे माइंडसेट तुम्ही क्लिअर केलात तुमच्या डोक्यामध्ये, तर तुम्ही येणाऱ्या 25 मध्ये तुम्ही ट्रेडिंगमधून, तुम्ही फॉरेक्समधून खूप सारा पैसा कमवू शकता. कमवू शकता. शकता शेवट आलं. कमवणारच. हेच गॅरंटी मी तुम्हाला देणार. का? तर आता ह्याच्यामध्ये, ह्या मीटिंगमध्ये लिटरली मागं 1 वर्ष ज्यांना झाले ते आहेत, ज्यांना 2 वर्ष झालं ते आहेत, ज्यांना 4 वर्ष, 5 वर्ष झालं ते सुद्धा असतील, आणि जे न्यूली असतील, ज्यांना की स्टॉक मार्केट काय, फॉरेक्स मार्केट काय हे काही माहिती नाही, ते पण असतील. ओके. मग सांगायचं एकच आहे की ज्यांनी जुने आहेत त्यांना सगळ्या गोष्टी फिट आहेत. टेक्निकल अनालिसिस जमतं, सगळं सगळं जमतं. फक्त अडकतं कुठं? तर हे जे मी एक्सप्लेन केलं तिथंच. इथंच ते आज बॅक एंडला आहेत. हीच गोष्ट जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये टाकचाल आणि थोडंसं ह्याच्यावरती स्टडी करचाल, ऑटोमॅटिकली हे पण गोष्ट तुमची क्लिअर होईल आणि तुम्हाला ह्याच्यामधून पण रिझल्ट दिसायला स्टार्ट होईल. समजतंय? आलं डोक्यामध्ये गोष्ट? येस सर. त्यामध्ये कोणाला काही विचारायचं असेल मग विचारा आता. चॅटमध्ये विचारा, अनम्यूट करून विचारा, काही प्रॉब्लेम नाही. हे सेशन तुमच्यासाठीच आहे. असं नाही की फक्त मी एकटाच शिकवणार आणि तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही बिनधास्त विचारा की मला हे जमत नाही आहे, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, मी त्याचा आन्सर तुम्हाला देईन. येस एनीवन? कोणालाच नाही आहे? वा, एवढ्या दिवसांनी आपण भेटलो. हॅलो कितीतरी. सर. हां बोला. हा, तर आपण स्टार्टिंगला इनिशियल टायमिंगला $10 टाकणार, बरोबर का? येस येस तर त्यामध्ये समज काही असा एखादा ट्रेड वगैरे चुकला आणि काहीतरी म्हणजे आपले $10 समज गेले, येस. तर मग त्यावेळेस काय करायचं, माइंडसेट वगैरे काय पाहिजे? हां, मग मी काय सांगितलं इथं तुम्हाला तेच क्लिअर केलं. ह्या टायमिंगला जेव्हा माझं $10 अकाउंट असेल, माझा जे लॉस असेल ना, मी $1 घेणार. ओके. ओके. माझ्याकडे 10 ट्रेडचा प्लॅनिंग आहे त्या अकाउंटमध्ये. माझे 10 ट्रेड असतील आणि तेव्हा जाऊन ते अकाउंट झिरो होईल. ओके, बरोबर. आणि मी स्टॉप लॉसच तसा घेतो. $1 दिसल्यानंतर मी एक्झिट करतोय. मला माहिती आहे की हां, मी थांबल्यानंतर तिथूनच रिव्हर्स होईल. नो. माइंडमध्ये एकच गोष्ट की $10 मध्ये $1च माझा लॉस असेल. मग $10 मध्ये तुम्ही 10च्या 10 ट्रेड तुम्ही मायनसमध्ये घालणार आहात का? नाही, हां, नाही. एखादा चुकवू शकतो, 2 चुकू शकते, बरं 3 चुकले, 4था तर आपल्या फेवरमध्ये येईल. मग बरोबर तुमचे आहे. सगळे चुकायलेत म्हणल्यानंतर तुमचं टेक्निकल अनालिसिस पण चांगला नाहीये ना, तुम्ही ट्रेडिंगसाठी मग बनलंच नाहीये. कारण की ओके. तुम्ही कुठं पण गॅम्बलिंग करून ट्रेड घ्यायलात. हो, हो, हो. येस. मग आलं लिटरली लक्षात. जे गोष्ट आहेत, आता सपोज मला ट्रेड घ्यायचं आहे, मी त्या ट्रेडच्या मागं प्लॅनिंगच करणार ना, की हां ब्रेकआउट येतोय, ब्रेकडाऊन येतोय, इथं काहीतरी बनलेलं आहे, इथं काहीतरी होतंय, तेव्हाच आपला ट्रेड तिथं प्लेस होतो. सो ते गोष्ट आहे. सो ते गोष्ट तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं. आणि येस लॉट्स सर, आलं पण तुम्हाला लक्षात. सांगितलं की $10ला 0.01 इनफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच जेव्हा तुम्ही $10लाच तुम्ही जेव्हा ग्रो अप करून घेऊन जाता पुढं, तेव्हाच तुम्हाला ॲक्च्युअल रिस्क रिवॉर्ड करत असतं. तुमचं माइंडसेट बदलत असतं. तुम्हाला नवीन-नवीन स्किल्स जे ट्रेडिंगमधले आहेत त्या गोष्टी विचार करायला म्हणजे तुम्हीच भाग पाडता स्वतःच. कारण की $10 ही खूप छोटी अमाउंट आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणं आणि ती कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात मोठा रोल ऑफ ह्या ट्रेडिंगचा आहे. की हे $10 मला 100 पर्यंत घेऊन जाणं. म्हणजेच एखाद्या 10,000ला ₹1,00,000 करणं. हां, अजून? विचारा. जे मनात असेल ते विचारा. कारण की खूप दिवसांनी भेटलोत एकतर. ह्याच्यानंतर कधी भेटू आय डोंट नो. कारण की ऑलरेडी इव्हेंट यायला मग इव्हेंटमध्येच काय भेटतोत का काय की? विचारा जे सध्या चालू आहे. हां, फॉरेक्स असं नाही की फॉरेक्सच विचारा. इंडियन मार्केटमधले पण कसे ट्रेडिंग चालू आहे तुमची, त्याच्या मागं काय-काय हे आहे, तिथलं विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही मला. हाय सर. हां, बोला. हाय सर, म्हणजे आता फोरेक्स ब्रोकर कोणतं वापरायचं? ओके. फॉरेक्स ब्रोकर कोणतं वापरायचं? हे बघा, आता तसं इनिशियल लेव्हलला प्रत्येकजण प्रत्येकाचं प्रमोशन करायलंय, की हे वापरा, ते वापरा. बट लास्ट इयर 2023 माझं एक अकाउंट असंच हे झालं होतं. म्हणजेच त्याच्यामध्ये अकाउंट माझे अडकले होते. ते एक्सनेसच होतं. सो असं कुठलंच ट्रस्टेड तुम्हाला अकाउंट आपल्याला देता येत नसतं, की फॉरेक्ससाठी हे खूप सारं ट्रस्टेड आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकल्यानंतर ते सेफच आहे.
तर माझं त्या एक्सनेस सोबतच नंतर बोलणं झालं. माझे $25,000 त्याच्यामध्ये अडकले होते. देन त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर ते मला भेटले. असं नाही की नाही भेटले. भेटले मला. फक्त मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता त्यामुळेच ते फ्रीज अकाउंट झालं होतं. देन ते ओपन झालं. मी माझी ॲक्च्युअल अमाऊंट काढून घेतली. तरी पण आज पण मी प्रत्येक डीमॅट अकाउंटमध्ये फॉरेक्सच्याच मी फक्त $500 इथपर्यंतच मी फक्त डिपॉझिट करतो. कधी $500 वरती करत नाही. हां, मला पूर्ण शुअरिटी आली, की हां, असं-असं ह्या गोष्टी आहेत. तर मग मी 1 लाख नाही, मी 10 लाख, 50 लाख, मी 1 करोड त्याच्यामध्ये डिपॉझिट करायला तयार होईल. पण ती गोष्ट तशी नाही आहे. मग सध्याच्या कंडिशनला आम्ही खूप रिसर्च केला. आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला. आम्ही मेल केले. सगळ्या गोष्टी क्लिअर करून आम्ही एक गोष्ट काढली, जी की एक्सनेसलाच बोलून, की आमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट आम्ही रिकमेंड करायला. तर तुमचा काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे इन फ्युचरमध्ये. ती गोष्ट क्लिअर करून आम्ही प्रत्येकाला तेच गोष्ट सांगितली. ऑल जे सगळेजण आहेत त्यांना पण मी सांगतोय. एक्सनेस हे असं आहे, जे की तुम्ही ट्रस्टेड तिथं ट्रेडिंग करू शकता. फक्त एकच गोष्ट, जास्त कॅपिटल त्याच्यामध्ये ठेवू नका. म्हणजे इन केस 5 लाख, 10 लाख, 15 लाख. हां, तुम्ही असं करा, की $10 टाका, बरं $100 टाका, बरं 200 टाका, 200ला 500 करा. जे तुमचे वरचे आहेत, म्हणजेच तुम्हाला काढायचे असतील, विड्रॉल करायचे असतील, लगेच 200-300 लगेच विड्रॉल करून ठेवा. मग सेम तुम्हाला तेच सायकॉलॉजी ठेवायचे. लगेच 100 टाकायचे, 500 करायचे, विड्रॉल करायचे. लगेच 200 टाकायचे, 1000 करायचे, लगेच विड्रॉल करायचं. सो ते तुम्ही करू शकता. आणि एक्सनेसला सध्याच्या कंडिशनला तर प्रॉब्लेम नाही आहे. मला भीती फक्त एकाच गोष्टीची आहे, आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांची, जे की ते रात्रीपासूनच काय मला भीती यायला, आय डोंट नो. कारण की सध्याच्या आता ह्या 2025 बजेट डे असेल 1 फेबला किंवा 2 फेबला. आता कोणता वार आहे त्या दिवशी मला माहिती नाही. पण त्या टायमिंगला सपोज आपल्या फायनान्स मिनिस्टरनी म्हणलं, की आपल्या इंडियामध्ये फॉरेक्स मार्केट हे कसलंच नाही चाललं पाहिजे, कसलंच नाही चाललं पाहिजे. सो जेवढे पण डीमॅट अकाउंट असतील, जेवढे बनले असतील, जे ट्रस्टेड असतील, कोणी पण असो ते, इंडियामधलं असो अथवा बाहेरचं असो, ते सगळेच बॅन होणार. मग त्या टायमिंगला तुम्ही करणार काय? मग त्या गोष्टीचाच फक्त प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला भीती घालत नाही आहे. ॲक्च्युअली मी पण एक्सनेसमध्येच करतो. एक्सनेसमध्येच माझा फंड आहे आणि एक्सनेसमधूनच सगळ्या गोष्टी मी करतोय सध्याच्या कंडिशनला. भीती घालायची गोष्ट अशी नाही आहे. फक्त एक तुम्हाला अवेअरनेस मी करायला, की बाबा अशा-अशा गोष्टी पुढे होऊ शकतात. सो त्याच्यासाठी तुम्ही आतापासूनच प्रिपेअर्ड राहा. आणि तुम्हाला टाकायचे पण असं नाही आहे, की लगेच ₹10 लाख. तुम्हाला $10 टाकायचे अगोदर, देन 50 टाका, देन 100 टाका, देन 200 टाका. जे प्रॉफिट आहे, प्रॉफिट काढल्यानंतर तुम्ही जे पण तुमची ॲक्चुअल मनी आहे ते काढून घ्या. देन जे प्रॉफिट असेल त्याच्यामध्येच मग नंतर ट्रेड करत चला. म्हणजे गेले तरी बी काय असं वाटू नये, की बाबा माझे एवढे पैसे गेले. ओके? सो एक्सनेसचं तुम्हाला अकाउंट तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये डिपॉझिट करू शकता. हां, त्याची प्रोसेस पण खूप सिंपल आहे. डिपॉझिट करायची पण आणि विड्रॉल करायची पण. आणि इमिडिएटली तुम्हाला विड्रॉल भेटून जातं एक 10 ते 15 मिनिटामध्ये. तर ते गोष्ट तुम्ही करू शकता. बाकी हां, क्रिप्टोसाठी मी ट्रस्टेड सांगू शकतो. क्रिप्टोला तुम्ही डेल्टा एक्सचेंज नावाचं इंडियनमधलं डीमॅट अकाउंट आहे. सो ते गोष्ट तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट काढा. कशामध्ये? डेल्टा एक्सचेंजमध्ये इंडियाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करू शकता. म्हणजेच बिटकॉइन असेल, इथेरियम असेल, XRP असेल, हे जे पण तुमचे कॉइन्स आहेत क्रिप्टोमधले, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. त्या ह्याच्यामध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये. ओके? दोन्ही पण गोष्टी क्लिअर केल्या. देन अजून फॉरेक्समध्ये फंडेड अकाउंटचे एक्सप्लेन करा ना. ओके, 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 ओके. हां, मला पण तेच गोष्ट आता एक्सप्लेन करायची होती हे झाल्यानंतर. देन दुसरी गोष्ट प्रत्येकाला हे अशी भीती असेल, मी आता जसं सांगितलं तसंच, तर तुम्ही फंडेड अकाउंट पण वापरू शकता. ओके, तर फंडेड अकाउंटमध्ये जे ट्रस्टेड फंडेड अकाउंट आहेत तसे 2-3 फंडेड अकाउंट आहेत, जे की हे सेशन झाल्यानंतर मी सांगतो तुम्हाला लिंक टाकायला. सो तुम्ही त्याच्यामध्ये जे असतं त्यांचं प्रोसेस काहीतरी समथिंग 5,000चं तुम्हाला अकाउंट पाहिजे असेल, $5,000चं अकाउंट पाहिजे असेल, तर त्याला ₹69 चार्जेस लागतात. समथिंग इंडियन रुपीजमध्ये 5,900 समथिंग काहीतरी लागतं. ते 5,900 तुम्हाला पे करायचं असतं. तुम्हाला $5,000चं त्यांचं अकाउंट भेटतं. त्याच्यामध्ये फेज असतात. फेज 1, फेज 2 आणि देन त्याच्यानंतर लास्ट फेजला तुम्ही विथड्रॉलिंग चालू करू शकता. फेज 1मध्ये जे असतं ते पण एक्सप्लेन करतो. ती गोष्ट पण माहिती राहायला पाहिजे. फंडेड अकाउंटचं तर मी $5,000चं तर अकाउंट घेतलं. सॉरी हां. तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी म्हणजेच एक डेली लॉस जे असतो ते तुम्हाला 3%चा असतो. ओके. ओव्हरऑल जो लॉस असतो ते तुम्हाला 6%चा असतो. हे लॉसची कॅटेगरी मी तुम्हाला सांगितली. आणि देन जे प्रॉफिट असतं ते तुम्हाला 10% करायचं असतं. ओके. तर मग तुमचं फेज 1 हे
क्लिअर होत असतं. 3% म्हणजेच $5,000 $150 तुम्हाला डेलीचा लॉस असतं, लिमिट असते. 6% म्हणल्यानंतर तुम्हाला $300 ओव्हरऑल लॉस असतो आणि प्रॉफिट म्हणजे तुम्हाला 10% काढायचं आहे, ते $500 असतं. हे 5 दिवसाचं पूर्णपणे चॅलेंज असतं तुम्हाला फेज 1ला. तर हे तुम्हाला पार करायचं असतं. देन फेज 2 चालू होणार आणि देन त्याच्यानंतर मग तुम्ही विड्रॉल घेऊ शकता. सो 2 आहेत माझ्या लक्षात सध्याच्या कंडिशनला. ते मी तुम्हाला लिंक फॉरवर्ड करतो. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फंडेड अकाउंटचं पण तुम्ही चालू करू शकता. फंडेडला प्रॉब्लेम काहीच नाही आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुमची होईल. हेच मी जे सांगितलं ना तुम्हाला, हे रिस्क रिवॉर्डचं आत्ता मी एक्सप्लेन पूर्ण केलं ना, हेच ते आहे. बघा ना, आता तुम्हाला डेलीचा लॉस किती घ्यायचा आहे? 3%. आपण पण काय सांगितलंय, आपलं तर $10 अकाउंट आहे. $10 $1 आपला लॉस आहे. प्रॉफिट किती करायचं आहे आपल्याला? $2 करायचं पहिला. देन त्याच्यानंतर 15 करायचे म्हणजे $5 म्हणजे $3 तुम्ही प्रॉफिट काढला. सेम प्रोसेस आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय असेल, भीती असेल. कशाची? फंडेड अकाउंट आहे. कारण की इथं लॉस आपण होल्ड केलं तर मग आपलं अकाउंट पूर्णपणे डिसेबल होतं. पूर्णपणे अकाउंट उडून जातं. नंतर ट्रेडिंग करता येतच नसतं. एवढंच आहे. मग गेले ₹5,900. आणि तिथं कसं असेल, ते $10 तुम्ही ॲक्सेप्टच केला नाही लॉस, तर मग पूर्ण $10 निघून जातील. म्हणजेच लॉस होईल, 0 अकाउंट होईल. बस एवढाच फरक आहे. ओके. हां, जे इम्पॉर्टंट गोष्टी असतील जे तुम्हाला पाहिजे असतील, मी ग्रुपवरती सगळं मी पाठवायला सांगेन. डीमॅट अकाउंट असेल, फॉरेक्स असेल, इंडियनचा असेल, देन फंडेड अकाउंट असेल, देन बाकीच्या गोष्टी जे हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आत्ताचं रिस्क रिवॉर्ड रेशोचं, ह्याची पण PPT तुम्हाला शेअर करायला लावेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटून जातील. बाकी जे मेन सगळ्यांना प्रॉब्लेम असतील म्हणजे आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला ते एकच प्रॉब्लेम आज खूप जणांना हे होतोय, ते तसे मला सगळ्या गोष्टी विचारा. ओके, काहीच कळत नाहीये तुम्हाला. साहिल तंबत. ओके. आता हॅलो तुम्ही काय करा. हॅलो. हा सर, आपलं फॉरेक्स मार्केटमध्ये पोझिशनची म्हणजे कॉल पुटची इंडियन मार्केट सारखी सेम असते का? नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली जसं आपण स्टॉक बाय करतो, स्टॉक बाय करायचं, फ्युचर बाय करायचं माहिती आहे तुम्हाला? फ्युचर बाय करतो. हा येस, आपण बाय सेल करू शकतो फ्युचर. हा फ्युचर. निफ्टीचा असेल, बँक निफ्टीचा असेल, एखाद्या स्टॉकचा असेल. सेम तसं असतं फॉरेक्स मार्केटमध्ये. तुम्हाला गोष्टी माहिती नसतील तर तो यूट्यूबवरती आपला एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तरी इथं पण एक्सप्लेन करतो मी तुमच्यासाठीच. तर बघा, सपोज माझा गोल्डमध्ये प्लॅन आहे, गोल्डमध्ये मला ट्रेड करायचं आहे. त्याला आपण एक्स USD असं बोलतो. ओके, जसं आपण निफ्टीला म्हणतो तसंच. ह्याच्यामध्ये मला प्लॅनिंग करायची आहे, ट्रेड घ्यायची. सपोज हा एक रेजिस्टन्स आहे ह्या ठिकाणी आणि मार्केट ह्या लेवलपासून इथंपर्यंत आलेलं आहे. ह्या ठिकाणी प्राईस चालू आहे गोल्डची $24,000. ओके. ह्या ठिकाणी ब्रेकआउट मला भेटलेला आहे. पुलबॅक येऊन एक कॅन्डल इथं आले. माझी इथे एंट्री प्लॅनिंग मी करतोय. आता ह्या ठिकाणी बघायचं नसतं की गोल्डची प्राईस काय चालू आहे, 24,010, 24,050. मग ह्याचं ऑप्शन आपण फाइंड आउट करणार की 24,050चा कॉल घ्या किंवा पुट घ्या. हे असे थिंकिंग तिथं असते. बट फॉरेक्समध्ये डायरेक्टली तुमची एंट्री इथं पडते स्पॉट प्राईसवरती. आता सपोज ह्या ठिकाणी माझी कॅन्डल आहे आणि ह्या ठिकाणी सध्या गोल्डची प्राईस चालू आहे 24,010. तर ह्या स्पॉट प्राईजला माझी इथे एंट्री पडणार. माझा स्टॉप लॉस असणार इथं खाली. जेवढं वरती जाणार, स्पॉट प्राईज म्हणतोय मी, स्पॉट प्राईज जेवढी वरती जाणार त्या अकॉर्डिंग जे तुम्ही लॉट साईज बाय केले तसं तुम्हाला प्रॉफिट व्हायला स्टार्ट होतो. इन केस तो तिथूनच खाली आला, जेवढं पॉईंट तो खाली आलाय तसं पिप कॅल्क्युलेशन आपण करून तुमचा तिथं लॉस तुम्हाला बुक करावा लागत असतो. बस सिंपल थिंकिंग असते, बाकी काहीच नाही. हार्ड काही नाही आहे फॉरेक्स ट्रेडिंग. फक्त वाटतं ते की बाबा हे असं काय असतं, हे तसं काय असतं. ह्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग तेवढी करता येत नसते. तुम्ही क्रिप्टोमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकता डेल्टा एक्सचेंजमध्ये किंवा दुसरं एक डेल्टा एक्सचेंज आहे जे की इंडियाचं सोडून आहे. ओके, डेल्टा एक्सचेंज 2 आहेत. एक फॉरेक्ससाठी आहे जे की जसं एक्सनेस तुम्ही म्हणता ना तसं एक डेल्टा एक्सचेंज आहे आणि एक इंडियासाठी पर्टिक्युलर एक डेल्टा एक्सचेंज आहे. इंडियाचं जो आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करू शकता आणि जे दुसरं आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्रिप्टो पण करू शकता, तुम्ही फॉरेक्स पण करू शकता आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग पण करू शकता. सो तिन्ही पण फॅसिलिटी आहेत. सो मला तर वाटतं की सगळ्यात बेस्ट असेल की तुम्ही जसं मी आत्ता सांगितलं स्पॉट प्राईजवरती बाय आणि सेल करायचं, तेच बेस्ट आहे. कारण की इथं डेल्टा नाही, ना थिटा नाही, ना कुठली एक्सपायरी नाही, ना काहीच नाही. तुम्ही होल्ड करू शकता किती पण दिवस, जोपर्यंत तुमचा अकाउंट 0 होत नाही तोपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. हे फॉरेक्स ट्रेडिंग आहे.
आणि आणि सर याच्यामध्ये पैसा पण तसाच बनतो. हा बोला. आणि सर आपण स्पॉट प्राइसला सेल केलं जसं Yes. 24,000च्या खाली प्राइस येईल तसं आपल्याला प्रॉफिट होणार का? येस बिलकुल सेम ह्याच्याच अपोजिट. तुम्हाला हा सेल पण करायला जमतं, तुम्हाला बाय पण करायला जमतं. हा नो इश्यू. ओके थँक्यू सर. येस ओके. चलो अजून आणखीन आणखीन कोण आहे? विचारा विचारा. हा आणखीन एक आत्ता चार्टमध्ये आला होता. हां, साहिल दांबतला काहीच कळत नाही. त्यांचा पहिला दिवस आहे. तुम्ही काय करा, आता मी आता ओव्हरऑल मी सगळ्यांना एक्सप्लेन करतोय. असं नाही की पर्टिक्युलर मी पूर्ण बेसिकपासूनच शिकवलं. याच्या अगोदर आपण वर्कशॉप घेतलं होतं, त्याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केलं होतं. ह्याच्यामध्ये हे सेकंड वर्कशॉप आहे, त्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणूनच मी पुढचं एक्सप्लेन करतोय. सो तुम्ही काय करा, टीमशी थोडंसं कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्याच ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. जे ग्रुप ॲडमिन जे असतील ना, सो त्यांच्यासोबत तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मग त्यांनी गोष्टी सगळ्या सांगून देतील. येस अजून विचारा. झालं एवढंच? बस. इंडियनचा विचारा, चला इंडियन मार्केटचा विचारा. हॅलो येस येस बोला. सर फोरेक्स साठी कोणती स्ट्रॅटर्जी असली तर? येस ओके स्ट्रॅटर्जी. बरं झालं त्याच मुद्द्यावरती आलात तुम्ही. हां गोल्डसाठी एक स्ट्रॅटर्जी आहे जी की आपण यूट्यूबवरती पण अपलोड केलेला आहे व्हिडिओ. तरी पण इथं पण एक्सप्लेन करतो मी. त्या त्या गोष्टीसाठी जे की सरप्राईज आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच. स्पेशली जे एम के ट्रेडिंगचे आहेत जे की त्या ग्रुपमध्ये कम्युनिटीच्या ग्रुपवरती ॲड आहेत त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. ते अगोदर सरप्राईज रिलीज करतो आणि त्याच्यानंतर मग मी स्ट्रॅटर्जी एक्सप्लेन करतो. सरप्राईज असा आहे तर तुमच्यासाठी तुम्ही ट्रेडिंग करायला गेलात म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो. ते म्हणजेच काय तर अल्गो ट्रेडिंग. ओके. अल्गो आपण बनवायलोत. पर्सनली स्वतःचं आपलं बिल्ड आपण अल्गो तयार करायलोत. असं नाही की आपण दुसऱ्याचं घेऊन आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायलोत. तर आपला स्वतःचंच अल्गो आपण तयार करायलोत. त्याच्यामध्ये ऑल गोष्टी असतील, ऑल फॅसिलिटीज तुम्हाला असतील, जे की तुम्हाला बाईंगचे, सेलिंगचे सगळ्या तुम्हाला एंट्री तो ॲक्टिवेट करून देईल. जस्ट ते बघायचं तुम्हाला आणि तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं आहे. आणि ते असं असेल जे की जसं माझी ट्रेडिंग असेल सेम तसंच ते अल्गो तुम्हाला प्रिपेअर करणार. की ह्या ठिकाणी कुणाल बिरादरने ट्रेड घेतला सो तुम्ही पण घेऊ शकता. ह्या कुणाल बिरादरने इथं सेल केला तेच अल्गो तुम्हाला तिथं तुम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे ते दाखवणार तुम्हाला. सेम त्या अल्गोची सध्याला प्रिपेरेशन चालू आहे. ॲटलिस्ट 50-60% तर पूर्ण वर्कआउट झालेलं आहे. अजून बाकीचं बॅकएंडचं जे काम आहे ते राहिलेलं आहे आणि बॅक टेस्टिंगचं थोडंसं काम राहिलं आहे. सो त्या गोष्टी जशा होतील तसं जे की आपला इव्हेंट येणार आहे मार्चमध्ये त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला ते अल्गो भेटेल. सो ते अल्गो असा असेल की तुम्हाला त्या मार्चपासून एक नवीन व्ह्यू तयार करून देईल ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये. आणि तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील की अरे हां ट्रेडिंगमध्ये एवढा पैसा आहे आणि एवढा पैसा आपल्याला कमवता येऊ शकतं. जे की खूप जणांना प्रश्न असतो की एवढा पैसा मार्केटमध्ये आहे का, आपण कमवू शकतो का? सो हे एक समुद्र आहे. समुद्रामधून तुम्ही किती पण पैसा काढला ना तरी तिथला संपणार नाही असा पैसा ह्या मार्केटमध्ये. फक्त ते काढता आलं पाहिजे तुम्हाला. एवढं सांगू इच्छितो. सो ते सरप्राईज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी स्ट्रॅटेजी आहे ते स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करतो. ह्याच्या अगोदर पण केलेली आहे तरी पण मी स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करतोय. गोल्डचीच हे स्ट्रॅटेजी आहे. तर बघा गोल्डमध्ये जे स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये नवीन व्हेरिएशन एक गोष्ट आहे ते मी लगेच सांगून टाकतो. मागं 40%चं मी काहीतरी सांगितलं होतं तुम्हाला. 35 पासून आल्यानंतर आपल्याला पोझिशन ॲड करायचे आहेत रिव्हर्सलसाठी. सेम तसंच आहे. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये बाकीच्या आणखीन गोष्टी आहेत ते तुम्हाला फक्त बघायचे आहेत. तर गोल्डमध्ये 5 नंतर 5 PM नंतर तुम्हाला हे स्ट्रॅटेजी अप्लाय करायची आहे. स्ट्रॅटेजीचं फक्त एकच काम असेल की तुम्हाला रिव्हर्सल प्लॅन करून देईल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल गोल्ड इथं ह्या प्राईसला चालू आहे. ह्या पॉईंटपासून तो कंटिन्युअसली डाऊन फॉल करतोय. ॲट अ 40% तो फॉल करतोय. ओके. स्केल असते आपल्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये त्या स्केलनं तुम्ही मार्क करू शकता हे इथलं की किती मोमेंटम दिलेलं आहे. तुम्हाला 40% दिसत असेल तर तिथून काय होणार आहे हो? रिव्हर्सल येणार आहे. आणि हे स्ट्रॅटेजी होती. सिंपल स्ट्रॅटेजी की सगळ्यांना समजावं, सगळेजण ते समजून त्याच्यामध्ये ट्रेड करावं म्हणून ते स्ट्रॅटेजी तशी आपण बिल्ड केली होती की 40%चा मूव्ह येत असेल, ह्या बॉटमला तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं आहे आणि तुम्हाला अपसाईडचं मूव्हमेंट भेटेल. बट सध्याच्या कंडिशनला हे 40% सध्या भेटत नाही आहे तुम्हाला. त्या 40%साठी तुम्हाला खूप वेळ ट्राय करावा लागेल. मग त्याच्यामध्येच नवीन व्हेरिएशन जे तयार केलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे
की तुम्हाला 40%ची वाट नाही बघायची. तुम्हाला 25% दिसत असेल आणि ह्याच ठिकाणापासून तो रिव्हर्स होईल. ओके, हे झालं कोणासाठी? स्कॅल्परसाठी, जे स्कॅल्पिंग सध्याच्या कंडिशनला बेस्ट करतं, की क्विक त्याला एंट्री करायची आणि क्विक त्याला एक्झिट व्हायचे. त्यांच्यासाठी हे गोष्ट 25%चं मुवमेंट आलं आणि लगेच रिव्हर्सलला तुम्हाला बसायचं. जे पोझिशनल्स आहेत, जे डायरेक्शनल ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी ते 40%चं जे आहे हे व्हॅलिड असेल. ह्या 40%ला तुम्ही बसा, इथून तुम्हाला मोमेंटम भेटेल. अजून त्याच्यापेक्षा जास्त पोझिशनल असतील, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये असेल, तर त्यांच्यासाठी 1%चा पूर्णपणे मूव्ह द्यायचा. सॉरी इथं माझं चुकलं. 0.25 आणि 0.40 म्हणजेच जे मूव्ह येणार आहे तुमचा 0.25%चा मूव्ह आल्यानंतर तुम्हाला रिव्हर्सल भेटणार आहे. हे असेल स्कॅल्परसाठी फर्स्ट वन. सेकंड वन असेल जे पोझिशनल असतील, ज्यांना वाटते की बाबा मला ट्रेडिंग बरं येते, ट्रेडिंग मला जमते, त्यांच्यासाठी हे 40%चा मोमेंटम असेल, जे की 0.40%चा मोमेंटम जसा तुम्हाला दिसला तिथून तुम्हाला रिव्हर्सल प्लॅन करायचं आहे. आणि ज्यांना वाटतंय की बाबा मला सेफ साईड खेळायचं, मला रिस्क अजिबात घ्यायची नाही आहे, त्यांच्यासाठी असेल 1% अथवा 1.5%. जसं गोल्ड डाऊन साईड येईल किंवा अपसाईडला जाईल त्या ठिकाणापासूनच तुम्हाला प्लॅन करायचे अपसाईडला. ओके, दुसरी गोष्ट ह्याच्यामुळंच कळाली, जी की ह्याच गोष्टीमध्ये मी थोडंसं आत्ता कामाला लागलो होतो, बिटकॉईनचीच. बिटकॉईनमध्ये पर्टिक्युलर प्रत्येक 3% मुवमेंटच्या नंतर तुम्हाला 1%चा मुवमेंट हे 100 नाही 200% भेटणारच. शुअर म्हणतो. 3%चा मुवमेंट बिटकॉईनमध्ये तुम्हाला भेटत असेल, 3%च्या पुढं म्हणा, त्याच्यानंतर तुम्हाला 1%चं मोमेंटम भेटतं. म्हणजेच 3000 पॉईंट जेव्हा बिटकॉईन पडतं त्याच्यानंतर तुम्हाला फुकटमध्ये 1000 पॉईंट भेटून जाते. त्या रिव्हर्सलला तुम्हाला प्लॅन करावा लागेल तुमच्या ट्रेडचा. हे सध्या मागच्या 4 नाईट पूर्णपणे जागून हे गोष्ट फाइंड आउट झाली. सकाळी मी 8 वाजता झोपायलोय, 10 वाजता झोपायलोय, रात्र पूर्ण जागे राहून फक्त गोष्ट ह्याच्यासाठीच की ॲक्च्युली बिटकॉईन वर्क कसा करतो, बिटकॉईनची सायकल कशी चालते, ह्याच गोष्टी फक्त फाइंड आउट करायच्या होत्या. आणि त्याच्यामध्ये हे गोष्ट आहे जी की प्रत्येक बिटकॉईन 3% नंतर तुम्हाला मुवमेंट देतं. आता हे कोणासाठी आलं हो? हे आलं जे पोझिशनल आहेत, जे इन्व्हेस्टमेंट करतात, ॲक्च्युली जे होल्ड करून बसतात 2-2 दिवस, 4-4 दिवस, 10-10 दिवस, त्यांच्यासाठी 3%चा मोमेंटम आला, बिंदास तुम्ही 1000 पॉईंट काढू शकता. आणि असं नाही की बिटकॉईनमध्ये येत नाही 3000 पॉईंटचा मूव्ह, असा येतो. 3000 पॉईंट म्हणजे काहीच नाही आहे बिटकॉईनसाठी. सो ते गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ह्या गोष्टी आहेत ती बारीक बारीकच गोष्टी असतात पण माहिती नसतात. ह्या बारीक गोष्टीच माहिती करून घेऊन ट्रेडिंग करायची असते आणि तेव्हाच ट्रेडिंगमध्ये आपल्याला माहिती होते अरे हे असं असतं, ते तसं असतं. ट्रेडिंग करणं सगळेजण अवघड म्हणतात, बट ट्रेडिंगमध्ये घुसून ॲक्च्युली ते जी कॅन्डल्स तुम्ही बघतात त्या कॅन्डल्समध्ये काय मोमेंटम व्हायला, काय हालचाली व्हायल्यात, त्या गोष्टी बघणं सगळ्यात महत्त्वाचे. हां, ट्रेडिंग असं असं असतं, हे असतं, लॉट साईज असतं, वर गेले की बाय करायचं, खाली गेले की सेल करायचं, हे प्रत्येकाला माहिती झाले आज. बट कधी बाय करायचे आणि कधी सेल करायचे हे माहिती राहणं पाहिजे. आता बऱ्याचशा गोष्टी काय व्हायल्यात ते सांगतो. आपल्याच ग्रुपवरती प्रत्येकजण चार्ट टाकतोय, ॲनालिसिस टाकतोय, नंतर माझं एवढं टार्गेट हे सगळ्या गोष्टी व्हायल्यात. तर मी एक गोष्ट तुम्हाला ॲड ऑन करून देतो. हे बघा, हे आपण खूप ठिकाणी शिकले की सपोर्ट असतं, रेजिस्टन्स असतं, डिमांड झोन असतं, सप्लाय झोन असतं. तर आता बघा, सपोज ह्या ठिकाणापासून एखादं कुठला तरी इंडेक्स म्हणा अथवा गोल्ड म्हणा, बिटकॉईन म्हणा, अपसाईडला मोमेंटम द्यायला चालू करतं. ह्या ठिकाणी काय आहे हो? ह्या ठिकाणी आहे तुमचा रेजिस्टन्स. ओके, हा रेजिस्टन्स इथं रिॲक्ट होतोय आणि हा अजून खाली येतोय. ओके, आता जेव्हा इथं जातं तेव्हा प्रत्येकाची प्लॅनिंग असते की बाबा एकतर अपसाईड मूव्ह, एकतर डाऊन साईड मूव्ह. का? तर इथं तर आणखीन पण हेच सेलर स्ट्रॉंग असले तर हे मार्केटला खाली घेऊन जाऊ शकतात. दुसरा व्ह्यू काय? तर इथं बाहेरचे स्ट्रॉंग असतील तर इथं एक ब्रेकआउट येईल आणि ब्रेकआउट नंतर मार्केट हे अपसाईड जाईल. आज प्रत्येकाचं 90% नाही 99% ट्रेडरचं हेच माइंडसेट झालेलं आहे. मी आता टेक्निकलवरती आलोय.
बाकीच्या गोष्टी बोलल्यात, आता मी थोडंसं चार्टवरती यायचा प्रयत्न करतोय. हे गोष्ट बघा की ह्याच्यामुळेच ट्रेडिंग सुधारते. मला ते सांगायचं. 99% लोकांचं माइंडसेट तेच आहे आणि प्रत्येकजण तेच त्यांना सांगितलंय. आपण त्याच्यामध्ये कधी इम्प्रूव्हमेंटच केली नाहीये. सो ते इम्प्रूव्हमेंट करायची वेळ आली आता. 2025 होतोय. 25च्या अलीकडे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये आली ना, मग तुम्ही ट्रेडिंगचे किंग होता. ओके. तर काय गोष्ट तिथं, तर काय बघायचं आपल्याला, तर बघा मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल हे तर प्रत्येकाला माहिती आहे. पण ह्या ठिकाणी मला विचार काय करायचा आहे, ॲक्च्युली ह्या ठिकाणी कोण बसलंय? बायर आहे का सेलर आहे? आणि कोण जास्त बसलेलं आहे? सपोज मार्केट तर वरती जाणार आहे. तर इथं ऑलरेडी कोण आहे? इथं सेलर्स आहेत. सेलरचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत? वरच्या साईडला असणार आहेत. हे पॉईंट ऑफ व्ह्यू घ्या की सेलरचे स्टॉप लॉस हिट करणार आणि देन त्याच्यानंतर खाली येणार. आता ही गोष्ट तुम्हाला थोडीशी जाणवली वाटेल की अरे मागं कुठंतरी आपण बघितले हे गोष्ट. कोणतरी शिकवलं असेल हे गोष्ट, असं तुम्हाला वाटत असेल तर ॲक्च्युली ही गोष्ट मी मागं खूपदा तुम्हाला एक्सप्लेन केली, की ट्रॅप असतं. कुठले ट्रॅप असतं? एक कंटिन्युअस ट्रॅप असतं, एक डिस्कंटिन्युअस ट्रॅप असतं. बोंबलू अख्खे असं दिवस गेले पण तुमच्यामध्ये काही बदल झाला नाही आणि तेच गोष्ट मार्केटमध्ये रिॲक्ट करत असते. मी माझ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोय. का करतोय? तर मला तुमची काळजी आहे. तुमचं काहीतरी प्रॉफिट व्हावं म्हणूनच मी तुमच्यासाठी एक्सप्लेन करतोय. नाहीतर मला काहीच गरज नाही मीटिंग घ्यायची अथवा तुम्हाला इथे येऊन बोलायची. तर तेच गोष्ट आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे. करत बसता तुम्ही इथं ट्रेड लाईन टाक, इथं काहीतरी टाक, नंतर इथं कुठलातरी ट्रायंगल बनव, कुठंतरी हेच कर. हो, माहिती आहे. आज प्रत्येकजण तेच करायलंय. पण तिथून बाहेर आल्यानंतरच काहीतरी मोठा प्रॉफिट होईल. मग मोठा प्रॉफिट काढायचा असेल ना, तर ही गोष्ट घ्या. की काय तिथं चाललंय. तर सेम जसं मी त्या दिवशी तुम्हाला बिटकॉईनचं टाकलं होतं, सेम तेच होतं. की फक्त बाहेर सेलरचं तुम्हाला माइंडसेट ओळखायचं आहे. त्यांचं काय माइंडसेट आहे? आता बरेचसे लोक काय करणार, इथं हे कॅन्डल आल्यानंतर इथं काय करणार? बाय ऑर्डर टाकणार किंवा ब्रेकआउट आलाय. लगेच बसणार बाईंग साईडला. तो काय करणार? जाणार थोडासा वरती. ह्या पॉईंटला सगळ्याचे स्टॉप लॉस हिट करणार सेलरचे. अजून खाली येणार. खाली आल्यानंतर सगळ्या बाहेरचे स्टॉप लॉस हिट करणार आणि मस्तपैकी खाली येणार. बस हेच गोष्ट आहे मार्केटमध्ये आणि हेच होतं. हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये एकच सांगितलेलं आहे की जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होणार नाहीत कोणाचे, तोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम येणार नाही कोण. बस मग तुम्हाला तेच ओळखायचे की ॲक्च्युली मला स्टॉप लॉस कोणाचे खायचेत आणि कुठल्या साईडला बसायचं. बस प्लॅनिंगच ते करायचे. मग कसा प्लॅन करणार हो? सिम्पल थिंग. हे माझा रेजिस्टन्स असेल, देन मार्केट गेला असेल इथंपर्यंत, मग ह्या ठिकाणी जेव्हा जाईल खाली येणार आहे. म्हणजे इथे काहीतरी तयार झाला रेजिस्टन्स. हे ऑलरेडी महाग झालेलं आहे तुमच्या चार्टमध्ये. जस्ट मी आता ड्रॉ करतोय तेच तुम्हाला कळावं म्हणून की मागचं तुम्हाला बघायचं आणि तेच तुम्हाला पुढे रिपीट करायचं आहे. म्हणजे मग दुसऱ्यांदा जेव्हा त्यांना इथं येणार आहे त्या टायमिंगलाच तुमचं जे तुम्ही एक इंडिकेटर वापरता, शॉर्ट पोझिशन, लाँग पोझिशन आणि मी गोल्डमध्ये तुम्हाला दिलं होतं ॲक्च्युली समथिंग कुठल्या दिवशी दिलं होतं? त्या दिवशी बिटकॉईनची पोझिशन होती त्या दिवशीच मी तुम्हाला प्लॅन दिला होता की गोल्ड ह्या इथं आल्यानंतर तुम्हाला बाय करायचं आहे. समथिंग 25 का 26-22ला आल्यानंतर तुम्हाला बाय करायचं आहे. त्याच प्लॅनिंगनं दिलं होतं मी. की इथे सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होतील आणि इथूनच मार्केट वर जाईल. पण मार्केट रिव्हर्स खाली यायला चालू झाला. मग आपण ते सोडून दिलं होतं. मग ह्या टायमिंगला इथं जेव्हा मार्केट येईल त्या टायमिंगला तुमचं पहिलं व्ह्यू असेल की शॉर्ट पोझिशनचं इंडिकेटर घेणं, इथं लावणं. इथं आल्यानंतर रेड कॅन्डल इथं माझी बाईंग सॉरी सेलिंग असेल, वरती स्टॉप लॉस असेल आणि खाली माझा टार्गेट असेल. म्हणजेच हे मार्केट इथे येणार, ब्रेकआउट करणार. इथल्या सेलरचे जे पण स्टॉप लॉस असतील, हे स्टॉप लॉस हिट करणार. हिट करून मग खाली जे पण तुमची ग्रीन कॅन्डल येईल, ह्या ग्रीन कॅन्डलला तुमची एंट्री असेल, त्या सॉरी रेड कॅन्डल असेल. रेड कॅन्डलच्या तिथे तुम्हाला एंट्री असेल, वरती स्टॉप लॉस असेल आणि पूर्णपणे सगळ्याचे स्टॉप लॉस घेत या ना तुम्ही मस्तपैकी. हे माइंडसेट चालू करा. मग मार्केटमध्ये काही बी येऊ, म्हणजेच भूचाल येऊ, मोमेंटम येऊ, काही पण येऊ, SMC येऊ, ते ब्लॉकचेन हिन ते तसलं. ह्याच्या सर हा पुढं टॉपिक कुठलीच गोष्ट नाहीये. ह्याच्या हॅलो. पुढं दुसरी कुठलीच गोष्ट नाही. हा बोला. हा सर हा टॉपिक परत रिपीट कराल का प्लीज? हा टॉपिक रिपीट करायचे. ओके ओके. हा सर. हॅलो हॅलो बोला. हॅलो सर, हे मी फर्स्ट टाइम ऐकलं आता तुम्ही जे सांगितलं ना, ही टर्म ही फर्स्ट टाइम ऐकली. तर ओके मला
थोडं एक्सप्लेन कराल का ह्याच्याबद्दल? ओके, तेच मी रिपीट करतोय अजून एकदा तुमच्यासाठीच. बघा, ट्रेडिंगमध्ये स्किल्स वाढवणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे तुमचा रेजिस्टन्स आहे, हा तुमचा सपोर्ट आहे. वॉट एव्हर सपोर्ट असो, रेजिस्टन्स असो, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण तुमची जे पोझिशन तुम्ही बनवायलात ना, त्याच्याशी घेणं देणं आहे आपलं ॲक्च्युली. जेव्हा एखादं मार्केट, आता मी डाऊन साईडचं सांगतो, ते अप साईडचं आपण सांगितलं. एखाद्या वेळेस सपोर्ट घेतं आणि प्रत्येक वेळेस सपोर्ट हे घेतच असतं तुम्हाला. तुम्ही किती पण दिवसाचे चार्ट बघा, तुम्हाला सपोर्ट हे भेटतच असतं. मला हा भेटला S1 सपोर्ट, मी ते पण एक्सप्लेन करतो. इथून सपोर्ट घेऊन मार्केट वरती जातोय, म्हणजेच ॲक्च्युली इथं आले कोण हो? तुमचे बायर्स. ह्या ठिकाणी काय आहे, तुमचे बायर्स पूर्णपणे स्ट्रॉंग आहेत, मार्केटला खाली येऊच देत नाहीत. मग इथं बायर्स, मीच बसलोय इथं, माझी पोझिशन आहे, माझा स्टॉप लॉस आहे, सॉरी, ह्या ठिकाणी माझी पोझिशन मी ॲड ऑन केले, माझा स्टॉप लॉस आहे खाली आणि माझं टार्गेट आहे काहीतरी ह्या रेजिस्टन्सपर्यंत. ओके, म्हणजेच इथून इथंपर्यंत जेव्हा जाईल त्या टायमिंगला माझं टार्गेट हिट होईल. मग इथं बायर्स आले, बायरच्या पोझिशन इथे ॲड ऑन झाल्यात, आता इथं यांचे स्टॉप लॉस आहेत. जेव्हा मार्केट वरती जातं आणि इथंपर्यंत तो कधी जातच नसतो, त्याला माहिती असतं की बाबा इथं बाहेर आहेत, बाहेर प्रेशर द्यायला, प्रेशर देऊन देऊन कुठंपर्यंत आणू शकतं मार्केट, बायर्स इथंपर्यंत. देन इथून तो खाली येणारच आहे. मग इथं काय होतं, इथं होतं तुमचा डबल बॉटम. मग लगेच आपल्या माइंडमध्ये येतं डबल बॉटम झाला आहे, आता बाईंग साईडची आपल्याला पोझिशन बनवायची आहे. नो, थांबा जरा, वाट बघा, वाट बघा. आता ह्याच्यामध्ये ते थिंकिंग चालू करायची जी मी तुम्हाला दिली. जेव्हा हा खाली यायला चालू करतो, म्हणजे इथं तुम्हाला काय वाटत असतं की इथं पण सपोर्ट घेणार आणि वरती जाणार आहे, हे तिथं होत नसतं तसं. तर मग इथं जेव्हा तो येतो, ह्या ठिकाणी आल्यानंतर जे खालचे स्टॉप लॉस आहेत ना, ते घ्यायला चालू करतो. मग काय होतं इथं, इथं होतं ब्रेकडाऊन. इथं प्रत्येकाच्या माइंडमध्ये काय होतं की अरे डबल बॉटम नाही होणार, आता इथून खाली मार्केट जायला स्टार्ट होणार आहे. इथं काय यायला चालू होते, सेलर्स. बिलकुल, सेलरचे स्टॉप लॉस कुठं असणार, अपसाईडला, बरोबर. मार्केट येतो खाली, अगोदर काय करतो, बायरचे स्टॉप लॉस घेतो, देन मग वरती जातो. मग मी काय करणार आहे प्लॅन, मला माहिती नाही आहे तिथं काय होणार आहे काय नाही, पण मला एवढं माहिती आहे तिथं स्टॉप लॉस तर हिट होणार आहेत बायरचे. मग माझी ट्रेडिंगची काय असेल सायकोलॉजी, बाबा ह्यांचे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मला प्लॅन करायचे आहे इथून अपसाईडला, की माझी पोझिशन इथं बाईंगची असेल, इथं एंट्री असेल, मग स्टॉप लॉस असेल डाऊन साईडला, आणि मग माझं टार्गेट वरचं. कारण की इथं सगळ्याचे स्टॉप लॉस हिट होणार आहेत, लिक्विडिटी स्प्लिट होते आणि तिथून एकदम प्रेशर येतं मार्केटमध्ये, आणि जे टार्गेट तुमचं आहे ना ते लगेच तुम्हाला अचीव व्हायला स्टार्ट होतं. मग इथं तुमची एंट्री झाली, मग हा खाली गेला, अगोदर घेतला कोणाचे स्टॉप लॉस, तुमच्या सेलरचे. ओके, सॉरी, बायरचे स्टॉप लॉस घेतला, जे बायरचे ऑलरेडी खाली स्टॉप लॉस होते, त्यांचे स्टॉप लॉस हिट केला तो. आला नंतर वरती, आता जे सेलर बसले होते हे ब्रेकडाऊन आहे म्हणून त्यांचे स्टॉप लॉस राहिले, ते स्टॉप लॉस हिट करायला तो चालू करतो, आणि तेव्हाच आपलं त्याच्याच तिथं त्या ठिकाणी आपली एंट्री असते, म्हणजे त्याच्या खालीच आपली एंट्री असते. आणि जेव्हा एंट्री आपण केलो, त्यांचे स्टॉप लॉस हिट व्हायला जेव्हा स्टार्ट होतील, विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिट तुम्हाला तुमचं टार्गेट हे भेटून जात असतं. हे जो गोष्ट तुम्हाला थोडंसं डीपली विचार करून, डीपली अनालिसिस करून, डीपली स्टडी करून मार्केटमध्ये उतरवायची. आणि हेच गोष्ट द्यायला मी तुम्हाला आज आलो होतो. ओके, समजतंय, समजलं का? हो सर. सेम हे झालं बाईंग साईडचं, हे सेम रिपीट अपोजिट असतं वरचं, जे की आता एक्सप्लेन मी मागाशी केलं तुम्हाला. समजतंय? कधी तुम्ही बघितलं असाल की आता तुम्ही चार्ट ओपन करा कुठला पण गोल्डचा वगैरे, तुम्ही ड्रॉ करचाल एखादा सपोर्ट, सपोर्ट ड्रॉ केल्यानंतर हा पॉईंट भेटतोय, हा पॉईंट भेटतोय, हा पॉईंट भेटतोय, बट हे खाली कुठंतरी असं ऑड दिसतं काहीतरी. काय दिसतं हे ऑड? ऑडच ते स्टॉप लॉस हंटिंगचं आहे. आणि ते सायकोलॉजी एक प्रोफेशनल ट्रेडरची असते. ते गोष्ट तुम्ही शिकलात ना, तर मार्केट हे तुमचं आहे. तुम्ही किती पण पैसा लावा आणि किती पण पैसा तुम्ही कमवा. मार्केट कोणाचंच नाही आहे, ना तुमचं ना माझं. मार्केट हे मार्केटचंच आहे, पण त्याच्यातून कमवायचं किती हे तुमच्या हातात आहे. म्हणूनच म्हणलं समुद्र येते, समुद्रातून कमवायचं किती हे तुमच्या हातात आहे. मग कमवण्याच्या अगोदर ह्या गोष्टी माहिती राहणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं. यस, गॉट इट. इंडियन मार्केटमध्ये पण करू शकता, फॉरेक्समध्ये करा, गोल्डमध्ये करा, बिटकॉईनमध्ये करा, इथेरियममध्ये करा. तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट सेम तशी थिंकिंग ठेवा. ओके.
सर करन्सीजला पण हे सेम फॉलो होईल ना? येस येस, बिलकुल करन्सीला वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण असं करू नका की सगळीकडेच आपण गेलो. आता बघा, आपण इंडियन मार्केटचा विचार करायला गेला, निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅप आहे, सेन्सेक्स आहे, बँकेक्स आहे, खूप सारे इंडेक्स सध्याला झाले. आपण प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी ट्रेड घेतो. आज ह्याची एक्सपायरी आहे, उद्या ह्याची एक्सपायरी आहे. प्रत्येकाचा आपण काहीच विचार करत नाही, फक्त एक्सपायरी आहे म्हणून त्याच्यामध्ये घुसतो. माझं पॉईंट ऑफ व्ह्यू जे की मी स्टार्टिंगला एक चालू केलं होतं, मी फक्त 2019-20मध्ये फक्त आणि फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करायचो. का? मला निफ्टी पूर्ण पाठ होती. जसं आपण कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये एखादा आपल्याला मॅथ सब्जेक्ट चांगलं वाटतं, कोणाला मराठी वाटतं, कोणाला इंग्लिश वाटतं, कोणाला काहीतरी वेगळं वाटतं. ज्यांना की ते बुक नाही पण दिलं, तरी ते कुठल्या पेजवरती काय आहे हे सांगू शकतात. का? त्यांच्या माइंडमध्ये फिट झालेलं असतं, की हे खूप ईझी आहे आणि प्रत्येक गोष्ट मला जमते. सेम तेच तुम्हाला मार्केटमध्ये करायचं. एकच पुस्तक तुम्हाला, एकच बुक तुम्हाला निवडायचं आहे. मग तुम्ही गोल्ड निवडा, तुम्ही बिटकॉइन निवडा, तुम्ही US ऑइल निवडा, तुम्ही कुठले करन्सी पेअर निवडा. तुम्हाला ते गोष्ट करायचं. ते क्लिअर करा अगोदर. नाही की इथं भेटतोय मला, तिथं भेटतोय, हे भेटतोय, ते भेटतोय, नको. मला बिटकॉइनमध्ये जमतंय ना, मला बिटकॉइन सगळं येतंय ना, मला बिटकॉइन पूर्णपणे पाठ आहे. सो तुम्ही बिटकॉइनलाच घ्या. बिटकॉइनलाच फोकस करा. ओके. समजते का? हो सर. अभ्यास असा करायचा ना, की अभ्यास केल्यानंतर समोरचा माणूस म्हणला पाहिजे, की यार काहीतरी नवीन हुडकून काढलंय ना. आणि मला वाटतं स्पेशली मला ट्रेडिंग हे अजिबात माहिती नव्हतं. मी स्वतः 2020मध्ये, 2021मध्ये मीच एक दोनदा अरे हे सट्टा बाजार आहे, असा आहे, तसा आहे, गॅमलिंग आहे, असं स्वतः मी माझ्या तोंडातून म्हणलेलं आहे. आणि आज बघा, आज माझं प्रोफेशन ट्रेडिंग आहे. मी फुल डे ट्रेडिंग करतो. आज ह्याच्यावरच माझं सगळं चालतं. ह्या ट्रेडिंगवरच. मी एखादी गोष्ट म्हणली होती, तेच मी स्वतःच त्यालाच अपोज करून, म्हणजे तेच मी बदलून दाखवली, की अरे ह्याच्यामध्ये पैसा बनतो आणि असा बनतो जे की तुम्ही विचार पण करू शकणार नाही. असा पैसा ह्या ट्रेडिंग फील्डमध्ये आहे. फक्त गोष्टी नवीन-नवीन फाइंड आउट करायचं. हां, मी तर तुम्हाला सांगतच आहे. आता हे पण सांगतो, मार्चमध्ये या. मार्च इथून 3 महिने असेल, 2च महिने पकडा. डिसेंबर तर गेलाच. जानेवारी, फेब्रुवारी. ह्या 2 महिन्यामध्ये अशा गोष्टी अजून तुम्हाला फाइंड आउट करून मी मार्चमध्ये भेटणार तुम्हाला इव्हेंटमध्ये. सो स्पेशली प्रत्येकाला इन्व्हिटेशन आहे. मार्चमध्ये आपला इव्हेंट आहे, जे की फ्री ऑफ कॉस्ट असतो. जे त्याचं लोकेशन वगैरे, त्याचा टायमिंग, डेट वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रुपवरती येऊन जातील नंतर त्या टायमिंगला. सो त्याच्यामध्ये पण खूप सारे आपण फिजिकली समोरासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. हे तर आपण ऑनलाईन बोलायलोत. तुम्ही तुमच्या घरी आहेत, मी इथं माझ्या घरी आहे. तिथं मी पण तिथंच असतो, तुम्ही पण तिथंच असता. समोरासमोर त्या गोष्टी मी तुम्हाला करून दाखवणार. जे मी सांगितलं बिटकॉइनचं. आता ते तुम्ही बघणार बिटकॉइन की 3% आल्यानंतर मग अपवर्ड मोमेंटम भेटतं. मग तुम्हीच घरी सगळ्या गोष्टी बघणार. कोण बघतं, कोण नाही बघत. हां, चला सोडून द्या. हे कोणी करतं. पण त्या इव्हेंटला फक्त डेडिकेट पर्सन येतात, की ज्यांना लाईफमध्ये काहीतरी करायचंय, त्यांना काहीतरी शिकायचंय, नवीन-नवीन गोष्टी इन्व्हेन्शन करायचे. तेच लोक त्या इव्हेंटला येत असतात. आणि मला त्याच टायमिंगला असा एनर्जी येते, की एवढ्या गोष्टी जेवढ्या आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या शिकल्यात ना, सगळ्या बाहेर येतात. आणि त्या टायमिंगला तुम्हाला दिसेल, की अरे हां, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती आणि आजपर्यंत मला माहिती नाही झाली आणि आज कळालं मला. तर त्या इव्हेंटमध्ये पण तुम्हाला इन्व्हिटेशन असेल, बिनधास्त तुम्ही येऊ शकता. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील, त्या गोष्टी तुम्ही विचारू शकता आणि प्लस ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात, त्या गोष्टी तुम्ही शिकून घेऊ शकता. ओके. ते पण गोष्ट सांगायची राहिली, ते पण मी सांगून टाकलं. आणि बाकी त्याच इव्हेंटमध्ये तुम्हाला त्या अल्गोचं पण तुम्हाला माहिती होऊन जाईल. ओके. सो अजून कोणाला काही विचारायचं असेल विचारा. 8 वाजलेत. ॲक्चुअली माझी दुसरी मीटिंग आहे. मला ते कंडक्ट करायचं आहे. सो ज्यांना विचारायचं असेल ते लवकर विचारा. बाकी असं आपण भेटत जाऊ. नवीन-नवीन गोष्टी मी घेऊन येत जाईन तुमच्यासाठी. खूप साऱ्या आहेत. जस्ट हे तर 0.01% आहे. अशा गोष्टी आहेत जी की तुम्ही विचार पण करू शकत नाहीत. ते मार्केटमध्ये गोष्टी आहेत. तर तिथपर्यंत तुम्हाला स्ट्राँग व्हायचं आहे. हॅलो सर. हां, बोला. हा, जे तुम्ही आता म्हणला ते अल्गो म्हणजे ते एक टाइप AI टाइप आहे का? येस, येस. AI टाइपमध्येच. म्हणजे फुल ऑनलाईन ते आपल्याला मार्केटचा व्ह्यू ते येस. सांगत तुम्ही म्हणजे. जसं ट्रेडिंग व्ह्यू बघता, ट्रेडिंग व्ह्यूवरती चार्ट जसं बघता, हा. बरोबर? तुम्हाला कॅन्डल्स दिसतात रेडवाली, ग्रीनवाली.
मग हा त्या ट्रेडिंग व्यू मध्ये ते अल्गो तुम्हाला सांगेल की अरे इथून बाईंग सिग्नल आहे, तिथून सेलिंग सिग्नल आहे. आम्ही पहिल्यांदा एक गोष्ट करणार आहोत, अगोदर सिग्नल तुम्हाला येतील आणि देन त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर एक आपलं ॲप्लिकेशन येईल अथवा एक जे पण ब्रोकर असेल, फॉरेक्सवाला असेल, इंडियनवाला असेल, त्यांच्यासोबत आम्ही टाईप करू आणि त्या ब्रोकरमध्ये तुम्हाला ते अल्गो भेटेल, जे की तुम्ही त्याच्यामध्ये फक्त फंड टाकायचा, त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आणि तो अल्गो ऑटोमॅटिकली ट्रेड घेईल आणि ऑटोमॅटिकली एक्झिट करेल, तुम्हाला प्रॉफिट काढून देईल. ते पण आम्ही करणार आहोत. ते अगोदर हे सिग्नलचं करणार आहोत, जे की तुम्हाला मॅन्युअली ट्रेडिंग करता येईल. कसं असतं, अल्गो तुम्ही किती पण स्ट्रॉंग बनवा आणि त्याला स्वतःला कंट्रोल दिलं ना, आपलं कुठं ना कुठं चुकतंच. जे ह्युमन सायकोलॉजी आहे त्याला कोणच क्रॅक करू शकत नाही. तर ते गोष्ट आहे. त्यासाठीच आम्ही त्या गोष्टीमध्ये पडत नाही आहेत सध्याला, जे की प्रत्येक ट्रेड तो घ्यावा आणि तोच सगळं करावं. तर पहिल्यांदा आम्ही सिग्नलचं करायलो, जे की त्यांना सिग्नल्स आपल्याला द्यावं आणि सिग्नलच्या बेसिसवरती आपण ट्रेडिंग करावी. देन त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर ते रिस्पॉन्स बघून अथवा सगळ्या गोष्टी हे करून आम्ही ते बाकीचं तयार करणार आहोत. ओके. हा सध्या आम्ही अल्गो हे फॉरेक्स मार्केटसाठी बनवायलोत. इन फ्युचर 2025च्या एंडिंगपर्यंत इंडियन मार्केटला पण येऊन जाईल. पण इंडियन मार्केटचं कसं आहे, सेबी वगैरे असल्यामुळं खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, त्या करू शकत नाहीत आपण. सेबीचे रूल एवढे आहेत ना, की एक नॉर्मल पर्सन काहीच करू शकत नाही, काहीच नवीन इन्व्हेंट करू शकत नाही. हे सेबीचे एवढे रूल्स बोलतात. ॲक्च्युली आपलं प्रॉफिट सोशल मीडियाला टाकणं हे सुद्धा सेबीच्या अगेन्स्ट आहे, तुम्हाला सांगायचंच म्हणलं तर. सो सेबीमुळं आम्हाला बाकीच्या गोष्टी करता येत नाही आहेत. त्या गोष्टीसाठी सॉरी. बाकी फॉरेक्ससाठी आम्ही जेवढ्या गोष्टी करू तेवढ्या कमीच आहेत. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतील 2025मध्ये. अजून बिझनेस मॉडेल्स आहेत, जे की तुम्हाला आमच्यासोबत ॲज अ बिझनेस तुम्हाला करता येईल. त्या पण गोष्टी आहेत. ज्यांना ज्यांना जे जे इंटरेस्ट असते, की बाबा मला ट्रेडिंगच करिअर आहे, मला ट्रेडिंगमध्येच माझं करिअर बनवायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही आहोत. त्यांचं मोस्ट वेलकम असेल आमच्याकडे. आम्ही त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहोत. सो ते सध्याला रिसर्च चालू आहे. जे ट्रेडर असतील, ज्यांना एकदम बेस्ट परफॉर्मन्स करून पण दाखवायचे आणि लाईफमध्ये कुठेतरी मोठं व्हायचं आहे, त्यांच्यासाठी त्या गोष्टी आम्ही ॲड ऑन केलेल्या आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, जे की आता इथं नाही सांगता येणार. एक टाईमची लिमिट जी असते ना, ही खरं माणसाला कुठं ना कुठं दाबून ठेवते. इव्हेंटमध्ये या पूर्ण दिवस असतं. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 5 वाजेपर्यंत आपण सोबत असतो. तुम्ही मी. तुम्हाला जे विचारायचे मी तुमच्या चेअरला येऊन बसून तुम्हाला ते एक्सप्लेन करणार. इथपर्यंतची माझी शुअरिटी, इथपर्यंतचा माझा शब्द असेल, की ते गोष्ट तुम्हाला भेटून जाईल. बाकी पर्सनली आपली टीम आहेच. तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करा. टीम तुम्हाला सांगेल, की काय आहे, कसं आहे, आपले काय काय बिझनेस मॉडेल्स आहेत, आपण काय काय प्रोव्हाईड करतो, काय करेल ते. इव्हेंट कुठे असेल? इव्हेंट पुण्यामध्येच असेल. लोकेशन वगैरे कुठलं हॉटेल असेल, काय असेल, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला एक फेबच्या एंडिंगपर्यंत किंवा मार्चमध्ये फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला भेटून जाईल. समथिंग इव्हेंटची डेट काहीतरी इव्हेंटची डेट काय? 23 मार्चची इव्हेंटची डेट आहे. सो 23 मार्चला इव्हेंट आपला होईल पुण्यामध्येच. सो इन केस तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला वाटत असेल की बाबा हां, मी कंडक्ट केलं पाहिजे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटतील. सो बिंदास तुम्ही या. तुमच्या लाईफ ची गॅरंटी मी घेतो आणि तिथून काहीतरी तुम्हाला एक नवीन गोष्ट, नवीन काहीतरी एक विजन तुम्हाला भेटेल, त्याची शुअरिटी मी देतो. कारण की लास्ट इव्हेंटला खूप साऱ्या आम्ही गोष्टी केल्या होत्या. ह्या इव्हेंटला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी आहेत, जी की करायच्या आहेत आणि ते मी करूनच दाखवणार. हां, फक्त तुम्हाला यायचं, जायचं जे पण असेल ना, ते तुम्हाला फक्त तुमची ते प्लॅनिंग करावी लागेल. बाकी इव्हेंट हे सगळं माझ्या थ्रू असतो. मी सगळं कंडक्ट करणार. तुम्हाला तिथं आल्यानंतर कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडणार. ते माझा शब्द आहे. ओके. सो बाकी कोणाचं काही नसेल तर मी इथं थांबतो. तुमचे क्युरी असतील, काय असतील खूप साऱ्या प्रॉब्लेम्स वगैरे, अ, तुम्ही इन्स्टाला डी-एम करू शकता अथवा पर्सनल माझा नंबर पण तुम्हाला दिसेल. तुम्ही त्याच्यावरती पण डी-एम करू शकता. इन केस फोनवरती तुम्हाला बोलायचं असेल, नंबर्स तुम्हाला दिसतील ग्रुपवरती. तुम्ही डायरेक्टली बोलू शकता. हे कोणासाठी झालं? हे जे कम्युनिटीवरती आपल्या एम-के ट्रेडिंगच्या ग्रुपवरती ॲड नाहीत, हे त्यांच्यासाठी झालं. बाकी आपली फॅमिली जी आहे, त्यांच्यासाठी लवकरच एक खूप साऱ्या नवीन गोष्टी येणार आहेत. त्याच्यासाठी रेडी राहावा. मी आलो आहे सगळ्या नवीन गोष्टी घेऊनच तुमच्यासाठी समोर. असं नको जायचं म्हणलं, की फक्त जावा, लाईव्ह सेशन घ्या, ह्या-ह्या गोष्टी सांगा आणि एंड करा. असं नको व्हायला पाहिजे. म्हणूनच खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या घेऊनच मी तुमच्यासमोर आलो आहे. ग्रुपवरती येतील आपल्या. ग्रुपवरती सगळे अपडेट्स तुम्हाला भेटून जातील. हां, इव्हेंट हे असा होतो, फक्त फिजिकली होतो. लाईव्ह वगैरे कुठं आपल्याला दिसत नाही.
आणि आम्ही त्याचे कुठं युट्यूबला पण टाकत नाही ना कुठंच नाही. ते जिथं जे येतील त्यांनाच त्या सगळ्या गोष्टी कळतील. जे नाही येणार त्यांना मग त्यांचं बघावं लागेल. ओके. हॅलो सर. यस बोला. हा सर, आपलं पुण्यामध्ये ऑफिस कुठे आहे? या पुण्यामध्ये कात्रजला दत्तनगर आहे. दत्तनगर चौकामध्ये तुम्हाला एक 200 मीटरवरती नॅचरल सिरामिक बिल्डिंग आहे खूप हा. मोठी. तिथं आपलं ऑफिस आहे. कारण मी पुण्यामध्येच असतो, कारण माझा एक फ्रेंड तुमचा क्लास घेतलेला, म्हणजे नरेश मड्डी म्हणून. ओके. हां त्याच्या म्हणजे थ्रू मला तुमचं म्हणजे सजेशन मिळालं आणि खूप इंटरेस्ट आला मला. मग तो ओके, ओके. बोलला पुण्यात असते, आणि मी आता पुण्यात टाटा मोटर्स मध्ये लागलोय ओके ग्रेट. 1.5 महिने. मग ते जरा व्हिजिट ते द्यायचं होतं म्हणून बोललो. चालेल ना. तुम्ही गुगलवरती पण MK ट्रेडिंग अकॅडमी सर्च केलं ना तुम्हाला दिसून जाईल. तिथं डायरेक्शन येईल. सो तुम्ही येऊ शकता. मंडे टू फ्रायडे कधी पण या. कंटिन्यू चालू असतं ना ऑफिस? येस येस. ओके सर, थँक्यू. ओके. चलो बाकी टाटा बाय बाय सी यू. भेटू लवकरच. MK ट्रेडिंग कम्युनिटीवरती खूप साऱ्या गोष्टी येतील नवीन. थोडंसं सिरियस घ्या. आणि ज्यांना खरं सिरियस वाटतं लाईफमध्ये करायचं आहे बाकी सगळ्यांनाच, त्यांनी थोडंसं टचअपमध्ये या असं माझं सजेशन असेल. बाकी ज्यांना प्रत्येकाची लाईफ आहे, मी डिसिजन घेऊ शकत नाही प्रत्येकाच्या लाईफचं. पण ज्यांना वाटतंय खरं नाही आता टाईम खूपच निघून गेला, मी खूपच महाग झालोय असं वाटतंय मनात एकदा तरी, या थोडंसं कनेक्ट व्हा. जसं महागं कनेक्ट होतात तसंच कनेक्ट व्हा. खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही करू शकता. तेच गोष्ट सांगायचं आहे. बाकी सगळ्यांना माहिती आहे की आपण काय केले मागच्या 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये. आणि बाकीचे पण जे आता ह्या मीटिंगसाठी जॉईन झाले त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तुमची ट्रेडिंग बेस्ट व्हावी. प्रॉफिटेबल तुम्ही झालात असंच समजा. कारण की तुम्हाला फक्त गोष्ट जी आहे ती गोष्ट टाकायची कशी आहे डोक्यामध्ये, की जे कुणाला न सांगितलं कशी ट्रेडिंग करायचे ॲडव्हान्स. लोक जे विचार करते ते नाही करायचं आपल्याला. लोकांच्या अपोज जाऊन एक्स्ट्राऑर्डिनरी व्हायचंय आणि ते विचार करून ट्रेडिंग करायचे, तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटतो. ओके. चलो बाकी टाटा बाय बाय सी यू. मिलेंगे जल्दी. बाकी मी ग्रुपवरती अपडेट करतोच. आणि दुसरं ज्यांना ज्यांना ते फंडेड वगैरे अकाउंट काढायचे असतील ते तुम्हाला लिंक येऊन जातील, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. आणि यूट्यूबवरती पण व्हिडिओ आहेत जे फॉरेक्सचे असतील, बाकीचे आहेत खूप सारे. जे फिबोनाकीचा पण आहे ते पण बघून घ्या. हां बाकीचे आपले जे MK ट्रेडिंगचे कम्युनिटीवरचे आहेत आपले फॅमिलीवाले, ते फिबोनाकी थोडंसं डोक्यात घ्या. त्याच्यावरती खूप सारे सेटअप तुम्हाला भेटतील आणि फॉरेक्समध्ये ते खूप चलत आहे. ते गोष्ट एक्सप्लेन करायची राहिली माझी. टाईम नाही आहे त्याच्यामुळं ते नाही करता येणार. पण ते गोष्ट रिॲक्ट होते त्याच ठिकाणी. सो त्या गोष्टीचा पण थोडासा अभ्यास करा. ओके. चलो बाय बाय. मिलेंगे फिर से.